मित्रांनो, बऱ्याच वेळा असं होतं ना, की पेशंट जेव्हा डॉक्टरांकडे पोहोचतो, तेव्हा त्याच्या शरीरात जे डॅमेज झालेलं असतं, जो प्रकार झालेला असतो, तो इरिव्हर्सिबल म्हणजे आता आपण त्या स्थितीपासून परत येऊ शकत नाही, अशा पॉइंटला गेलेला असतो. आता त्याची आता ह्याची तुम्हाला काही उदाहरणं देतो, की हार्ट अटॅकनंतर आपल्या हृदयाचे स्नायू जेव्हा मरतात काही प्रमाणात, ते इरिव्हर्सिबल असतात. जेव्हा आपल्याला स्ट्रोक बसतो, म्हणजे पक्षाघात किंवा मेंदूचा मध्ये रक्तस्राव होतो, तेव्हा मेंदूचा काही भाग मरतो, तो परत येत नाही. जेव्हा आपल्याला किडनी फेल्युअर होतं, तेव्हा किडनीचा काही भाग मरतो, तो परत येत नाही. जेव्हा आपल्याला कॅन्सर होतो, तेव्हा तो अशा स्टेजला जातो, की तिथून आपल्याला परत येता येत नाही. आणि मग होतं असं, की आपण हतबल होतो, की काय करायचं हे आपल्या हातात काहीही शिल्लक राहिलेलं नसतं. परंतु ह्या इरिव्हर्सिबल स्टेजच्या जायच्या आधी बऱ्याच पायऱ्या अशा असतात, की जिथून आपण परत फिरू शकतो. ह्या इरिव्हर्सिबल स्टेजला जायच्या आधीच्या पॉइंटपर्यंत म्हणजे स्ट्रोक बसायच्या जस्ट आधीपर्यंत, हार्ट अटॅक यायच्या जस्ट आधीपर्यंत आपल्याकडे तो वेळ असतो. परंतु एकदा हार्ट अटॅक केला आणि हृदयाचे स्नायू मेले, की मग आपल्या हातात काहीही राहत नाही. आणि मग एकदा आपण त्या स्थितीमध्ये गेलो, की मग आपल्याला असं वाटतं, की हे आपण काय करू? म्हणजे मी किती पैसे खर्च केले तर हे परत येईल? मग त्याच्या आधी असा विचार करा, की जेव्हा आपण चालते-फिरते आहे, हिंडते-खेळते आहे, तेव्हा आपण असं काय करू शकू, की आपण त्या स्टेजपर्यंत जाणार नाही. म्हणजे माझ्या ह्या सगळ्या उपक्रमाचा हेतू एवढाच आहे, की तुम्हाला सांगावं, की अशा कुठल्या पायऱ्या आहेत, ज्याच्यामुळे आपण त्या स्टेजकडे हळू सरकतो आहे. म्हणजे जर तुम्ही तुमच्या आहारातली साखर बंद केली, तर तुम्ही बऱ्याच पायऱ्या त्या इरिव्हर्सिबल स्टेजच्या पासनं लांब येताय. आणि जर तुम्ही रोज कोका कोला पीत असाल, रोज आईस्क्रीम खात असाल, तर तुम्ही एक-एक पायरी-पायरीने त्या इरिव्हर्सिबल स्टेजकडे जाणार आहात. आणि एकदा त्या स्टेजला गेलात, एकदा किडनी गेली, ब्रेन गेला, लिव्हर गेली, की मग काहीच करता येत नाही. मग डॉक्टरही काही करू शकत नाही, हॉस्पिटलही काही करू शकत नाही आणि तुम्हीही काही करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ठरवायचं आहे, की आपल्याला त्या स्टेजला जायचं आहे की नाही. कुणालाच जायचं नसतं. कुणाला पाहिजे असतो हार्ट अटॅक, कुणाला पाहिजे असतो स्ट्रोक. पण मग तिथपर्यंत न जाणं हे आपल्या हातात आहे आणि म्हणून हे सगळं पथ्यपाणी करणं, व्यायाम करणं, आहार चांगला ठेवणं, ही आवश्यक गोष्ट आहे. शेवटी काय आहे, तुम्ही ऐकलत तुमचा फायदा आहे, नाही ऐकलं तुमचा तोटा आहे.